राक्षसांच्या शेजारी तो उभा होता आणि तिथं आत्म्यांना चिरडलं जात होतं. आणि हे सगळं आपण पाहिलं असल्याचं त्यानं सांगितलं. मित्र हो, जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी अंतिम सत्य आहेत. पण बाकीचे ज्या काही कथा सांगितल्या जातात ना, त्याला प्रत्यक्षात काहीही पुरावा नसतो. कोणी म्हणतो माझा मृत्यू झाला होता, माझ्या आत्म्याला घेऊन यमदूत स्वर्गात गेला होता, आजूबाजूला सगळा प्रकाश होता, काही बाग बगीचा होत्या वगैरे वगैरे, पण तिथून मी परतलो, मी स्वर्ग पाहिला, तो एक अलौकिक असा स्वर्गातला प्रकाश पाहिला. माझ्या मृतदेहाजवळ खाली जे काही माझ्या कुटुंबातले लोक बसले होते ते आक्रोश करीत होते, आकांत करीत होते, ते रडत होते आणि ते सगळं मी पाहत होतो. मी त्यांना बोलायचा प्रयत्न केला तर कोणाला ऐकू जात नव्हतं, हात लावायचा प्रयत्न केला तर माझ्या स्पर्शाची कोणाला जाणीव सुद्धा होत नव्हती, वगैरे वगैरे आणि वगैरे कथा. हवं तर याला तुम्ही भाकड कथाही म्हणू शकता. पुनर्जन्माच्याही काही घटना सांगितल्या जातात. कुणी त्यावर विश्वास ठेवतं, कुणी त्याला थोतांड म्हणतं. अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, नव्हे हा ज्याचा त्याचा अधिकार सुद्धा आहे. अशा कथा खोट्या आहेत असंही आपण म्हणू शकत नाही, तसं त्या खऱ्या आहेत हे सांगण्याचाही आपल्याला काहीही अधिकार नाही. पण आता पुन्हा एकदा अशीच एक कथा सगळीकडे गाजू लागलेली आहे. म्हणून खरं तर आजचा विषय, गंभीर आजारानं त्रस्त झालेल्या एका व्यक्तीनं आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो कोमात गेला. तो जेव्हा कोमातून सिद्धीवर आला तेव्हा त्यानं आपल्या मृत्यूजवळच्या अनुभवाबाबत एक मोठा दावा केलेला आहे. हे सगळं प्रकरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतंय आणि जो तो आपल्या विचाराप्रमाणे यावर व्यक्त सुद्धा होतोय. बघा, ही कहाणी गेरहार्ड शुग नावाच्या एका व्यक्तीची आहे, ज्याने जिवंतपणे नरकात गेल्याचा दावा करून तिथं त्याला काय दिसलं त्याचा संपूर्ण अनुभव त्याने शेअर केला. त्याच्या सांगण्यानुसार या गेरहार्डच्या बाबतीत जर म्हणजे त्याने जे सांगितलं, गेरहार्ड शुगनं 2020 साली आजाराला कंटाळून आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यात तो यशस्वी झाला नाही आणि त्यानंतर तो 5 दिवस कोमामध्ये गेला होता. जेव्हा तो जागा झाला त्यानंतर त्यानं केलेल्या दाव्यामुळे अनेक जण थक्क झालेले आहेत. या काळात त्यानं म्हणे प्रत्यक्ष नरक पाहिला, राक्षसांच्या शेजारी तो उभा होता आणि तिथं आत्म्यांना चिरडलं जात होतं आणि हे सगळं आपण पाहिलं असल्याचं त्यानं सांगितलं. गेरहार्ड म्हणाला, माझ्या मृत्यूच्या जवळच्या अनुभवामध्ये मी उज्ज्वल प्रकाशात किंवा अशा मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये गेलो नाही. तिथं सर्व काही जिथं सुंदर होतं. खरं तर हे अगदी उलट होतं. त्यांनी सांगितलं 2019 मध्ये त्याच्या मुलीच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे एकटे पडलेले होते आणि पाठीच्या कण्याला दुखापत, पार्किन्सन्स, फुफ्फुसाचा आजार, बायपोलर डिसऑर्डर, नैराश्य आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर सह विविध आजाराने ते ग्रस्त होते. या दुःखाने ते इतके गेले होते की स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला, कारण त्यांचा असा ठाम विश्वास सुद्धा होता की मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे. त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून ते वाचले आणि त्यांनी आपला एक भयानक अनुभव सांगितला. नरकात एक मोठा दगडी महाल होता, ज्याचं छत चीन किंवा जपानमध्ये आढळणारे छता एवढं उंच होतं आणि तिथं एक सिंहासन होतं, त्यावर शैतान बसलेला होता. तो वरून समुद्रात जाणाऱ्या एका घाटावरून पाहत होता, जिथं डावीकडे आणि उजवीकडे बोटी बांधल्या जात होत्या. या बोटी तिथे बांधल्या जात होत्या आणि त्यानंतर आत्म्यांना जहाजावर बसवून या सैतानाकडे आणलं जात होतं. माझ्या बाबतीत हे असंच घडलं. मला बोटीतून काढून सैतानाकडे आणण्यात आलं. किल्ला उघडा होता आणि किल्ल्याच्या तळाशी सिंहाच्या नखासारखी दिसणारे 4 मोठे दगड होते. तेव्हा ते वळवले गेले तेव्हा एक भयानक आवाज ऐकू आला, जो खूप मोठा आवाज होता. मग मला तिथं शिंग असलेला सैतान दिसला.
जसं तुम्ही एखाद्या सामान्य सैतानाची कल्पना कराल. ते खूप गरम देखील होते. काही वेळानं मला जाणवलं की त्याच्याकडे आणलेले आत्मे निवडले जात आहेत आणि त्यापैकी काहींना एका फनेलमध्ये टाकण्यात आलं आणि सिंहाच्या नखाखाली चिरडण्यात आलं. संपूर्ण परिस्थिती भयानक होती. मी घाबरलो होतो. हा गेराहार्ड पुढे म्हणतो त्याला 5-6 दिवस त्याच्या कोमाच्या संपूर्ण कालावधीसाठी नरकात असल्यासारखं वाटलं. तथापि नंतर तो कोमातून जागा झाला आणि जीवनाकडे पाहण्याचा त्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. आता तो पुढील जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहतो. देव जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा इथून घेऊन जाईल असा त्याचा विश्वास आहे. मित्र, अनेक जण सांगतात मी स्वर्ग पाहून परत आलो, पण पहिल्यांदाच कुणीतरी म्हटले की मी नरक पाहून परत आलो. स्वर्ग नरक या कुठल्याही गोष्टीबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही. एक वेगळी कथा समोर आली म्हणून तुम्हाला सांगितली एवढंच. अशा कथावर विश्वास ठेवायचा की न ठेवायचा अर्थात हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे, तुमचं स्वातंत्र्य आहे. आम्ही तर पूर्णपणे अंधश्रद्धा विरोधी आहोत आणि तुम्हालाही आवाहन करू की अंधश्रद्धावर विश्वास नका ठेवू. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.